मानखटाव विधानसभा मतदारसंघाचे जलनायक आमदार आणि सध्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे भाऊ माझ्यासोबत आहेत। भाऊ, मंत्री झाल्यानंतरची TV9ला पहिली प्रतिक्रिया तुमची? नाही, मंत्री झालोय आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे। ग्रामविकास खातं हे राज्यातलं एक मोठं खातं आहे। त्या माध्यमातून या राज्याच्या विकासाची दृष्टिकोन पुढे ठेवून जी जबाबदारी आपल्याला मिळालेली आहे ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा संकल्प करून कामाला लागलोय। भाऊ, पहिलीच इनिंग आहे तुमची मंत्रिपदाची। पहिल्याच इनिंगमध्ये ग्रामविकास खातं भेटलंय। अपेक्षित होतं तुम्हाला की मंत्री झाल्यानंतर ग्रामविकास भेटेल? नाही, मुळात मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना कुठली अपेक्षा ठेवून काम केलं नाही। माझ्या तालुक्यातल्या सगळ्यात महत्त्वाचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे, शेतकरी संपन्न झाला पाहिजे ही भावना ठेवून आणि जो मागासलेला भाग होता त्या भागाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून काम केलं। आणि जेव्हा काम करत राहिलो तेव्हा पक्ष नेतृत्वाने जबाबदारी दिलेली आहे, काही मागून घेतलेली नाही। जी जबाबदारी आली पहिल्यापासूनच इमानदारीनं ते पार पाडायची हा विषय आजपर्यंत करत आलो। आताही ती जबाबदारी आलेली आहे आणि मला खात्री आहे, कारण मी मानखटावचा दुष्काळ हटवू शकतो तर हे खातं चांगलं चालवू शकतो। त्यामुळे बाकी खातं चालवण्यात अडचण येणार नाही। आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली हा महाराष्ट्र आता पुढे जात असताना या खात्याच्या माध्यमातून जनतेला अपेक्षित असणारं आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असणारं काम आम्ही नक्की करू। भाऊ, तुम्हाला जलनायक आमदार असं तुमच्या मतदारसंघात आणि एकूणच तुमच्या जिल्ह्यात म्हटलं जातं। हाच जलनायक आमदार आणि ग्रामविकास मंत्री सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील का? मुळात मी आपल्याला आता पहिलाच सांगितलं की जी जबाबदारी नेतृत्वानं आपल्यावर दिलेली आहे ते इमानदारीनं पार पाडण्याची जबाबदारी आपली असते। पक्ष नेतृत्व कुणाला काय जबाबदारी द्यायचं ते ठरवेल। कोण कुठला पालकमंत्री होईल हे पक्ष नेतृत्व ठरवेल, मुख्यमंत्री महोदय ठरवतील आणि जी जबाबदारी येईल। भारतीय जनता पार्टीचे मंत्री म्हणून तुमचा दावा असणार आहे पालकमंत्री पदावर? नाही, दावा करण्याचा अधिकार हा नेतृत्वाला आहे आणि आमचं नेतृत्व सक्षम आहे, मुख्यमंत्री सक्षम आहेत। त्यांना माहिती आहे की कुठल्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भारतीय जनता पक्षाकडे असलं पाहिजे किंवा समन्वयाने पुढे चाललेलं असतं ते, आणि जो जिल्हा मिळेल त्या जिल्ह्यामध्ये काम करू। भाऊ, ग्रामविकास मंत्री म्हणून मोठी जबाबदारी तुमच्यावर असणार आहे, राज्यासह तुमच्या जिल्ह्याची असणार आहे। काय विजन असणार आहे एकंदरीत जिल्ह्यासाठी आणि राज्यासाठी? मला ग्रामविकास खात्याचा पोर्टफोलिओ मिळून अजून 24 तास व्हायचे आहेत। मी आपणाशी सविस्तर बोलेन त्या संदर्भात। माझा शेवटचा असा प्रश्न आहे की तुमच्या जिल्ह्यात 4 मंत्रिपदे बनलेले आहेत, 2 भाजपची तुमच्या पक्षाचे आहेत, एक राष्ट्रवादी, एक शिवसेना। परंतु जिल्ह्यात पाण्याची समस्या मोठी आहे आणि तरुणांना रोजगाराची समस्या मोठी आहे। हे तुम्ही कशा प्रकारे सोडवणार आहात? नाही, बिलकुल या महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस पडणारा आमचा सातारा जिल्हा आहे। सातारा जिल्ह्याचा महाबळेश्वर पट्टा जो आहे, कोयनेचा पट्टा, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्तीचा पाऊस पडतो आणि महाराष्ट्रातला सगळ्यात कमी पाऊस पडणारा जो माझा मतदारसंघ आहे मानखटाव, तो अंतर फक्त 60, 65, 70 किलोमीटरचं अंतर आहे। त्यामुळे दोन्ही टोकाला वेगळी परिस्थिती आहे आणि एवढा मोठा पाऊस, एवढं मोठं पाण्याची साधनं असताना सुद्धा हा भाग दुष्काळी होता, याचं शल्य कायमच आम्हाला होतं। पण आता या सगळ्या पाणी योजना पूर्णत्वाला जात आहेत। आम्ही दुष्काळमुक्तीच्या दिशेने वाटचाल करतोय आणि मी खात्रीने सांगेन येणाऱ्या 4 वर्षाच्या आत माझा मानखटाव दुष्काळमुक्त झालेला असेल। त्यामुळे ज्या पाण्याच्या समस्या ज्या आहेत त्या शेती पाण्याच्या समस्या संपतील आणि जो औद्योगिकरणाचा विषय येतो, वास्तविक पाहता आदरणीय शरद पवार साहेबांना या तालुक्यानं, या जिल्ह्यानं प्रचंड मोठं प्रेम दिलं। कधी 11 आमदार, कधी 9 आमदार, कधी 8 आमदार, कधी 2 खासदार, हे सगळं दिलं। हे देत असताना त्यांनी परत काय आम्हाला दिलं हे आम्ही शोधलं तर अजून शोधून सापडत नाही। त्यामुळं या भागात वास्तविक पाहता औद्योगिक क्रांती होणं अपेक्षित होतं, औद्योगिकरण होऊन युवकांच्या हाताला काम मिळणं अपेक्षित होतं, ते झालेलं दिसत नाही। आता आम्ही संकल्प केला आहे आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, मसवडसारख्या आणि आमच्या मानखटावच्या दुष्काळी भागामध्ये एक MIDC आम्ही मंजूर केलेली आहे आणि ती MIDC 8,500 एकरामध्ये ती MIDC आहे आणि दिल्ली बेंगलोर कॉरिडॉरमध्ये त्या MIDCचा समावेश आहे आणि केंद्र सरकार त्या MIDCमध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट करतं आणि जेव्हा ही सगळी MIDCचं काम पुढे जाईल तर मी खात्रीने सांगतो की
पश्चिम महाराष्ट्रातली सगळ्यात मोठ्या MIDCतली एक MIDC आमच्याकडे होईल आणि युवकांच्या हाताला काम मिळेल. भाऊ, तुमच्या जिल्ह्यातले धडाडीचे आमदार म्हणून तुम्ही ओळखला जाता. मधल्या काळात मागच्या काळात जर आपण पाहिलं तर मोठ्या मोठ्या जिल्ह्यातल्या नेत्यांना तुम्ही अंगावर घेताना पाहायला मिळालं. त्याचंच बक्षीस म्हणून तुमचा विचार केला गेला का? नाही, मी जिल्ह्यामध्ये कोणाला अंगावर घ्यायचा विषय येत नाही. मी माझ्या मतदारसंघाच्या जिल्ह्याच्या विकास कामात आडव्या येणाऱ्या लोकांना अंगावर घेतो. अर्थात रामराजेंचं आणि तुमचा संघर्ष अख्ख्या जिल्ह्यांनी पाहिला. रामराजेचा माझा संघर्ष काय बांधभावाचा संघर्ष नव्हता. आमचा काय भाऊकीचा संघर्ष नव्हता. ज्या रामराजेंनी 19 वर्ष कृष्णा खोरे सांभाळल्यानंतर ना स्वतःचा तालुका दुष्काळमुक्त केला ना आमच्या तालुक्याला पाणी द्यायचा प्रयत्न केला. अशा नेतृत्वाशी आमचा संघर्ष होता. त्यांचा व्यक्तिगत संघर्ष आमचा नाही आहे. त्यामुळं ज्या लोकांनी आमच्या भागाला दुष्काळी ठेवलं, ज्या भागाला मागासलेलं ठेवलं, त्या लोकांशी माझा संघर्ष आहे. मग आदरणीय पवारसाहेब असतील किंवा ते रामराजे असतील, ज्या ज्या लोकांनी माझ्या जिल्ह्याच्या माझ्या मतदारसंघातल्या लोकांच्या शेतकरी बांधवांच्या विकासात आडकाठी आणली, यांना दुष्काळमुक्त करण्यासाठी अडचणी निर्माण केल्या, त्या लोकांचाही माझा संघर्ष आहे. आणि माझ्या भागात पाणी आणण्यासाठी, माझ्या भागातला शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी कुणालाही अंगावर घ्यायला लागलं तरी आम्ही घेऊ. भाऊ, मंत्री झालात. शेवटचा आणि अगदी शेवटचाच प्रश्न, मतदारसंघात कधी जाणार आहेत? कारण मतदारसंघातले तुमचे मतदार असतील किंवा कार्यकर्ते असतील, वाट पाहत असतील मंत्री झाल्यानंतर भेट घेण्यासाठी. शेवटी कार्यकर्त्यांनी खूप संघर्ष केलेला आहे, खूप भोगलेला आहे. जवळजवळ 15-17 वर्षाचा संघर्ष आहे. आणि संघर्ष झाल्यानंतर जेव्हा त्यांनी केलेलं कष्ट, त्यांनी केलेली मेहनत, म्हणून मी 4 वेळा आमदार झालो. आणि जेव्हा त्यांच्या कष्टाचे चीज आज होते आणि त्यांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आमदार जो आहे तो मंत्री झालेला आहे आणि आता ग्रामविकासासारखं एक चांगलं खातं बी मिळालेलं आहे. त्या लोकांच्या भावना नक्की आहेत की मला भेटायची त्यांची खूप इच्छा आहे, मलाही त्यांना भेटायची खूप इच्छा आहे. त्यामुळं दोन्ही बाजूनं तीव्र इच्छा एकमेकाला भेटायची, ती उद्या पूर्ण होईल. जयकुमार गोरे उद्या त्यांच्या मतदारसंघात जाऊन कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकार करणार आहेत. कॅमेरा पर्सन नागनाथसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.